वाटा मोठा असतो. ही सगळी मंडळी जी तेजस कांबळे यांच्या साथीने काम करते, खरोखरच या फुलपाड्याच्या क्रिकेटला एक वेगळी उंची देण्यासाठी बंटीने चेंडू पकडलाय. बंटीचा एक जमाना होता, वन्स अपॉन अ टाइम. आणि संजोग आणि बंटी यांचा खेळ टॉवर इलेव्हनसाठी खूप चांगला राहायचा. आणि त्यामधील बंटी आता यष्ट्यांच्या मागे. आकाश चव्हाण बॉलिंग मार्कवरती आहे. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेतले गेले महेशकडून. जॉन्टी हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. जॉन्टीला सुद्धा खूप दिवसानंतर बॅटिंग करताना आपण बघतोय. क्रिकेटला एन्जॉय कसं करावं तर जॉन्टीकडून शिकावं. कधीही गरज असते तेव्हा त्या मॅचमध्ये इमोशनली किंवा गरज असेल तेव्हा पाहिजे त्या प्रकारचं सहकार्य, पाहिजे त्या प्रकारचा सपोर्ट हा जॉन्टीकडून क्रिकेटसाठी बघायला मिळतो. PPLमध्ये आपली छाप सोडण्याचा ते प्रयत्न करतात. काल पंचांच्या भूमिकेमध्ये होते, चांगली कामगिरी त्याने पार पाडली. कोणत्या प्रकारचा एरर बघायला मिळाला नव्हता. सध्या 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. ही सुरुवात आहे DC-11ची. त्यांच्या समोर जय मल्हार, मिहीर संघ मालक आहेत, कर्णधार आहेत. मिहीर आणि प्रशांत त्यांचा संघ. DC-11 म्हणजेच धवल चोरगे आणि टीम धवलदादा चोरगे यांचा तो संघ आहे. वाईटची सांगता झाली आहे आणि त्या एका डॉट बॉलला भरून काढण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाच्या माध्यमातून झालाय. आकाश समोर डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट अँड व्हाट अ फील्ड. 100 पिकअप, 100 थ्रो मिस्टर जयेश आगरे. उस्मान पटेल, रामजीनगरचे उस्मान पटेल. चेंडूला अडवलं बघा, पदाने अप्रिशिएट सुद्धा केलंय. सिंगल आली आहे. सागर सावंत यांच्याकडून जॉन्टीच्या प्रत्येक 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस. सागर सावंत यांच्याकडून बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. जॉन्टीच्या लगातार 3 चौकाराला प्रत्येक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला आकाशनं, तोपर्यंत एक धाव. कैलास आकाश चांगलं कॉम्बिनेशन बनवलंय. धावफलकाची धावा 9 रन्सवर स्कोरबोर्ड 1.3 म्हणजे प्रत्येक बॉलवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न. आणि निखिलकडून मेंबरशिप फ्री जॉन्टीला. आता याची एवढी मोठी, निखिलला सुद्धा स्वतःच्या चेहरा म्हणजे स्वतःला हसू येईल.
पण जॉन्टीसाठी काय पण, काल पण आज पण उद्या पण. आणि जॉन्टी एकदा का त्या जुन्या बहारामध्ये आला तर मात्र धाबाच धाबा मैदानावरती आपल्याला बघायला मिळू शकतात. ओ ऑन साईडला बोललो जॉन्टीला, राग आला मयाला, कारण चेंडू सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय. फलंदाज बाद. केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. असंच केली पाठी न जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. याच्यातून ती केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. असंच केली पाठी न जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. तुझी जंतूची हल्ली ना जाऊया तुझ्यासाठी वाटली, जाऊया तुझ्यासाठी वाटली. थँक्यू. बघा सगळेजण एन्जॉय करतायत आणि विजय सावंत यांच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत. मी विनंती केली आईंना की आपण व्यासपीठावरती यायचं. आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. फुलपाडा प्रीमियर लीग 2026च्या वतीनं, सर्व 5च्या वतीनं. फुलपाडा म्हटलं की प्रत्येकजण खेळाडू म्हणजे जसा इन्व्हॉल्व असतो तसेच आपल्या मुलाबाळांच्या पाठीशी त्यांच्या आई वडील सुद्धा तितकेच खंबीरपणे उभे राहतात. विजय सावंत यांच्या आई यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती केली आपण व्यासपीठावरती या. धावपलकावरती धावा 10. 1 गड्यांच्या पतनानंतर राहुल परदेशी मैदानाच्या आतमध्ये आलेले जॉन्टीला साथ देण्यासाठी. ऋषी ये कौन सा लुक है ऋषी? लग्नाला नाही? चला बॉलर बॉलिंग मिहिर घाग बॉलिंग मार्क वरती येतोय. 11 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत. 11 वरती 1 नेल्सन फिगर 1 पर 1. हिमांशूला नेल्सनची जाम आठवण येते आणि नेल्सनच्या तो प्रचंड प्रेमामध्ये. मिहिर घाग स्वतः कर्णधार, त्याच्यासमोर राहुल परदेशी. चांगलं बॅटल रंगेल दोघांमधील. मिहिर खूप दिवसानंतर खेळतोय. राहुल परदेशी सुद्धा चांगल्या टचमध्ये आतमध्ये येणारा चेंडू नाही समजू शकला. चेंडू गेला एका धाबेसाठी, सिंगल हिट. एका धाब्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा 1 ते बाउंड्रीज. आता ज्या वेळेला अंधार पडतो त्यानंतर 1 ते बाउंड्रीज जर आल्या तर मॅचचं चित्र बदलतं. हे काल आपण बघितलं होतं आणि काल लास्ट शेवटच्या काही मॅचेस अशाच लो स्कोरिंग होताना आपण बघितल्यात. जॉन्टीच्या प्रत्येक चौकाराला सागर सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. हो यावेळेला नो बॉल. जाऊ दिलं, सोडू दिलं आणि कोणती धाव नाही, फक्त नो बॉलची धावी. सकाळपासून खेळत असणारे खेळाडू आता जशी शेवटच्या चरणामध्ये येतील तशी त्यांची एनर्जी आता परत चार्ज होईल. आपण जसं मोबाईलला चार्जिंगला लावतो त्यानंतर परत फुल चार्ज झाल्यानंतर पाहिजे तसं वापरतो ना, तसे आता हे खेळाडू यस फ्रीट. अरे सिद्धू असं नाही फ्रीट होत, असं असं वरतून असतं ते. हा याला चक्री बोलतात. नाचून जर डिसिजन दिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक सिद्धू याने डान्स करून नाचून जर का कोणता डिसिजन काढला तर. ओ जॉन्टी फ्रीट आहे. वेट साईज गवश यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. अल्पेश कळंबेकडून 2000 रुपये. थँक्यू. बघा टोटल 3000 रुपयाचं बक्षीस लागले सिद्धू जर का डान्स करून तुम्ही डिसिजन दिलात तर. आणि तुमची नोंद आम्ही वसईविरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा घेऊ. नो बॉल. यावेळेला चेंडू मागे गेलाय चांगल्या स्थितीमधून. ओहो नाही एवढा नाही, पूर्ण हलावा लागेल. स्वतःला आशू समजतो काय? आशू तरी तुझ्यापेक्षा जास्त हलतो. मागे चेंडू निघून गेला. 1+1 अशा 2 धावा आल्या. बघा एक प्रकारे फुलपाड्यासाठी हा गावकप आहे.
आणि ही त्यांच्या एंटरची लीग आहे, फुलपाडा प्रीमियर लीग. मोठ्या उत्साहामध्ये पद्या काहीतरी हळूहळू इकडे आलाय, म्हणजे कोणाला तरी बक्षीस आहे. पद्याकडून मिहीरच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस. राहुल परदेशी बॅकफुट जाऊन खेळलाय, चेंडूला गॅप मधून पाठवलाय, सीमा रेखा पार, चौकार. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अर फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. फुलपाडा प्रीमियर लीगची चर्चा आहे, तितकाच खर्च सुद्धा झालाय. प्रचंड मेहनतीच्या जोडीला आर्थिक साथ, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडूची फिल्डिंग, फेकी, एक डाऊन कंप्लीट राहुलने केली आहे. धावपलकरची धावा 20. शेवटचा बॉल बाकी आहे आय थिंक या षटकामधील. कॅप्टनवरती हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न, कॅप्टनने चुका केल्यात, नो बॉल हाताळलेत, त्याच्यावरती धाव दिली आहे, प्लस आल्यात, चौकार आलाय. और क्या चाहिए? अगर बॉक्स अंडर हम क्रिकेट का खेल खेल रहे हो, सामने वाले ने नो बॉल दिया, नो पे प्लस दिया, वाइड पे प्लस दिया, बाउंड्री दिया, और क्या चाहिए आपको? सोने पे सुहागा. हो बघा पुन्हा एकदा वाईट. कॅप्टन वर्सेस कॅप्टनच्या युद्धामध्ये मिहीरला जॉन्टी समोर बॉलिंग टाकत असताना काही अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी आपल्याला साफ दिसून येतात. लास्ट इयर सुद्धा असंच काहीच झालं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून चेंडू हाताला लागून उडालाय. चांगली फिल्डिंग. 22. षटक क्रमांक 3 संपलं. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर वळूयात चौथ्या षटकाकडे. सोहमने डाईव्ह लगावून चेंडूला अडवलं आणि वरती उडवलं सुद्धा. नवीन गोलंदाजी मार्क वरती सुयोग खांडेकर. प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा झाली, गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. थँक्यू डिजे. सागर राणे जॉन्टी 22 धावा धावपलकावरती. शेवटचे आणि अंतिम षटक. आता शेवटचं षटक म्हटल्यानंतर किमान 2-3 बाउंड्री तरी बघायला मिळायला हव्यात अशी अपेक्षा सगळ्यांची असते. आणि मेन म्हणजे राहुल परदेशी सेट आहे, जॉन्टी ओपनिंगला आलाय, त्यामुळे त्यांच्याकडून त्या चौकारांची आतिषबाजी होणं स्वाभाविक आहे. समोर डाऊन द ग्राउंड ना म्हणणार ना. सागर सामान्य 200 रुपये लावलेले आहेत प्रत्येक चौकारासाठी, तरी सुद्धा जॉन्टीच्या बॅटमधून चौकार येत नाहीये. जीवदानी माऊली आणि सर्वेश 11. चला कर्णधार टॉससाठी या. टॉप ए मधून जो हा संघ जिंकणार तो क्वालिफाय होणार आहे सुपर 6 साठी. काय अरे सिद्धू सही करना यार. डेड बॉल घोषित केलाय. ड्राईव्ह केलंय समोर, खराब फिल्डिंग. उस्मान पटेल, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डिसे. चौकार आला, 4 धावा आल्या, 4 धावांनी धावपलक वेगाने वाढलं, 27 वरती जाऊन पोहोचलं. एकच धाव, एकच विकेट. राहुल परदेशीचे 2 चौकारांचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वपूर्ण आहे. या इनिंगला मोठं करण्यासाठी राहुल परदेशीच्या बॅटमध्ये अजून एक 1 बॉल. व्हॉट अ शॉट. सच अ ग्रेट बॅटिंग. हरपन मौला बॅटिंग होतीये राहुल परदेशी कडून. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. त्या 2000च्या गोल्डन पॉइंटची किंमत राहुलने सार्थ ठरवली आहे. व्हॉट अ बॅटिंग. आणि आशू खुश झालाय. बोग्यांबो खुश व्हा. आशूला पण 2000 लागलेत. अच्छा
ओ यावेळेला बाहेर निघणारा चेंडू वाईट बॉल. मी चर्चा केली होती 2-3 बाउंड्री पाहिजेत आणि आतापर्यंत परदेशीने 2 बाउंड्री या षटकामध्ये मारलेल्या आहेत म्हटल्यानंतर आता या मॅचमध्ये DC-11 संघ चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला ठेवतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल, अतिरिक्त धाब येते. सुयोग आणि राहुल जवळचे मित्र. 3 बाउंड्रीला 2000 लगातार 3 बाउंड्रीला 2000 रुपयाचं बक्षीस तेजस कांबळे यांच्याकडून. तीन बॉल बाकी आहेत. 3 बॉल बाकी. जर 3 बाउंड्री आल्या तर 2000 रुपयाचं बक्षीस तेजस कांबळे यांच्याकडून. पहिला टॅप 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 रनआउटची संधी. एकदा कंप्लीट. ओ ओ ओ जॉन्टी, ये जॉन्टी की जुनी आदत आहे, ही जुनी सवय आहे. अशा प्रकारच्या हरकतींसाठी जॉन्टी नेहमी फेमस असायचा, आजही आहे. आता बॅटिंग नाही मिळत ही वेगळी गोष्ट. 34-1, 2 बॉल रिमेनिंग. एक चौकार लगातार 2 चौकार मारले तर 500 रुपये आशूकडून. जॉन्टीच्या मनात चौकार नाही आहे, त्याच्या मनात फक्त एकच आहे, मॅच मॅच मॅच. आणि त्याने राहुलला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय. 35-1, सच अ ग्रेट बॅटिंग. राहुल परदेशी गेम चेंजिंग बॅटिंग असणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर, फलंदाज बाद. ते जीवदानी माऊली आणि सर्वेश 11. चला कर्णधार टॉससाठी या. दोन्ही कर्णधार वरती यायचे, स्टेजवरती आहे, स्टेजवर. जीवदानी माऊली आणि सर्वेश 11. कॉइन मृदुल. कोण जिंकला टॉस? कानात सांगा. गणेश, जीवदानी माऊली. निर्णय काय झालं? बॉल द्यायचा. फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा झाली, गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. काय 5 ओव्हर दिसले आय थिंक, राईट? जॉन्टी म्हटलं समोरच्या संघाला आम्ही 5 ओव्हर टाकू.
चला बॉलर तयार महेश. महेश ज्या वेळेला युवाश्वर खेळायची त्यावेळेला महेशची बॉलिंग खूप चांगली इकॉनॉमिकल पडायची आणि आता JSR मधून ते घेतात आणि अंडरआर्म ओपन मध्ये सुद्धा महेश वन ऑफ द फेवरेट बॉलर आहे. बॅट्समन वन साइड हिरो, मेनी ऑफ वन साइड हिरोज आणि त्यातला हा एक आहे. महेश समोर पुन्हा एकदा सुयोग खांडेकर ड्राईव्ह केलंय गॅप मधून. संतोष मामा, संतोष याने चेंडूला अडवलंय. चांगली फील्डिंग. यार ये दीवार टूटती क्यों नहीं है? हर बार यही क्वेश्चन पूछा जाता है. ये अंबुजा सीमेंट से नहीं मजबूत हड्डियों से बनी है. संतोष यादव, जीवदानी माऊलीची ही दीवार आहे. खूप चांगल्या रीतीनं चेंडूला त्याने अडवलंय. ओ स्टेजवरती बघा. कॅमेरामॅन फोकस करो प्लीज. स्टेजवरती फोकस करा. ओहो ये बीच में कौन आया फॉरेनर? बॉडीगार्ड लवली सिंग रिपोर्टिंग हियर. तोच लाजला आणि पडला खाली. चला जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे महेश आणि त्याच्या समोर सुयोग आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला नाही. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. दोघांच्या मधून चौकार. रण मैदानी भल्या भल्यांचे वाजविती हो बारा, वाजविती हो बारा, वाजविती हो बारा. बारोंडा माऊली संघ हा मैदानी खेळतोय घरच्या. बारोंडा 11 संघ. डगआउटच्या बाजूला म्हणजे डगआउटच्या मागे अंडाभाऊची गाडी चालू झालेली आहे. अंडाभाऊच्या गाडीला सुरुवात झाली आहे. सागर तयार आहे तिकडे. ज्यांना कोणाला त्याचा आस्वाद घ्यायचा बिंदास पैसे घेऊन जाऊन घेऊ शकता. हो यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. ढूंढो ढूंढो रे साजना, ढूंढते ही रे जाओगे. आशू आशू मागे या. खेळाडूंना त्रास नाही द्यायचा प्लीज. बॉल आलाय आणि त्यानंतर धावफलकाची धावा किती आहेत? 7. 5 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. जर का रोहितने डाय म्हणून बॉल अडकवला तर त्याला बतूलकडून 200 रुपये आणि पिझ्झा. अच्छा फिजा, पिझ्झा नाही फिजा. अच्छा तो बतूल यांच्याकडून ते बक्षीस आहे. ये कुछ समझ के बाहेर आहे. पर समजण्या पलीकडे. पण बघूया रोहित काय करतोय. ओह अरे त्याला दिसत नाही तसं तो बोलतोय मागचा. त्याला जरा सपोर्ट कर, त्याला दिसू देते. 8-0 पहिलं षटक संपलं. आता 3 षटकांचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे? 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. येस 18-28 चं इक्वेशन आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सुयोग खांडेकर आणि त्याच्या सोबतीनं आकाश चव्हाण. गोलंदाजी मार्कवरती रत्नेश मोरिया. बघा या स्पर्धेसाठी फुलपाड्यातील सगळे खेळाडू आवर्जून वेळ काढतात आणि म्हणूनच ही स्पर्धा दरवर्षी यशस्वीरित्याने पार पडते. आत्तापर्यंत सगळे सामने गुण्या गोविंदाने पार पडत आहेत. सगळेजण आपली स्पर्धा समजून सहकार्य करत आहेत. मॅडी दूर दूरवरून लक्ष देत आहेत आणि फायनली ते स्टेजच्या जवळ आलेले आहेत. रत्नेश मोरिया समोर आकाश चव्हाण. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू दोघांच्या मधून नाही गेलाय. चांगली फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा पेश केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते कशा पद्धतीने चेंडू अडवला होता. तेजस चेंडूला अडवतोय. बघा अशा प्रकारचा अटेम्प्ट ज्या वेळेला झाला ना त्यावेळेला चेंडू सीमारेखा पार गेलाय. कालच्या दिवसात ज्या वेळेला मॅचेस बघितला त्यावेळेला बघायला मिळालं तर, परंतु आज काहीसे फिल्डिंग मधले एफर्ट थोडे जास्त आहेत. मोठ्या धावा नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जॉन डे ये जुना चावल है, झुकेगा नहीं साला, झुका डालेगा.
बघा इथे बसून बसून आमच्या पाटील नेटवर्कच्या ऑपरेटरना सुद्धा डायलॉग सुचायला लागलेत. ही PPL ची कमाल आहे. रत्नेश मोरया पुन्हा एकदा आकाश समोर आडव्या बॅटनं हो समोर हातामध्ये चेंडू. जय पांडे. जय 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 चव्हाण. जयने 1 वर्षाला मारलेले ते चौकार बक्षीस लावलेला असताना अजूनही आठवतात. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि त्यात सांगितलं होतं रक्ती शॉट मनीषच्या स्टाईलमध्ये. बॅकफुट जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. राहुलने चेंडूला अडवलं वेगाने फेकलंय. गलती से हात शॉट गिर गए. रत्नेशचे हात शॉट पडले त्यामुळे यष्टीवरती चेंडू नाही लागला. सुयोगने 1 धाव कंप्लीट केली. 12 वरती धाव फलक. लास्ट बॉल शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. बघूयात काय घडतंय. आकाश इथून जर काही चौकार लागावेल तर या मॅचमध्ये आव्हान जिवंत राहू शकतं. पण संतोष जब तक संतोष है तब तक टेंशन है. संतोष ये ऐसी दीवार है जहां से बॉल गुजरना मुमकिन ही नहीं नामुमकिन है. 40+ आणि येणाऱ्या काळामध्ये 40+ ही संकल्पना सुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकेल. वसईविरांमध्ये अनेक 40 वर्षावरील खेळाडू अजूनही खेळत आहेत आणि त्यामुळे 40+च्या टीम्स. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावांची गरज. आता गिअर बदलावे लागणार आहेत. ओ मैं हूँ ऋषि मेरा नाम है जेंटलमैन. देखिए लुक ये स्टैचू नहीं है ये जीता जागता हुआ नमूना है. ऋषिकेश खांडेकर. लेट्स सी चेक. बघा काय ऍक्शन आहेत. अशा पोस्ट तर कोणताही फोटोशूट करत असताना कोण देत नाही तशा पोस्ट. आणि हा आणलाय तरी कोणाचा पण ज्याचा आहे त्याला माहित आहे ना की आहे. हो जॉन्टीला बक्षीस ऋषिकेश खांडेकर यांच्याकडून. अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग रत्नेश मोरियाची. 1 धावून कंप्लीट. जी फिल्डिंग जॉन्टीने केली त्याबद्दल 100 रुपयाचं बक्षीस दिलं गेलं ऋषिकेश खांडेकर यांच्याकडून सागर आणि जॉन्टीला. यावेळेला अलॉंग दी कार्पेट. एक बात फिर से संतोष संतुष्ट नाही आहे. आता एवढे 7-8 बाउंड्री अडवल्यानंतर एखादा सोडावा तसं काही नाही आहे. प्रत्येक बॉल अडवायचा आहे. महेशच्या प्रत्येक विकेटला 200 रुपये. पण काय स्टॉप केलाय रत्नेश मोरिया. ज्या वेळेला जीवदानी माऊली बी टीम चालू होत होती ना त्यावेळेला या खेळाडूवरती पूर्ण नजर होती. बघा काय स्टॉप आहे. एका हाताने झोकून दिलं स्वतःला आणि रॉंग एंडला ते बाउंड्री लाईनच्या डाव्या म्हणजे जो काही कव्हरचा चौकार आहे त्या दिशेने जाण्यासाठी तयार होते आणि अचानक आलेला चेंडू बघितल्यानंतर त्याने उजव्या बाजूला छलांग लगावले आणि चेंडूला अडवलंय. हो यावेळेला समोर महेश फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. नशिबाची साथ सुद्धा मिळत नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. जय मल्हारला मीर घाग आणि प्रशांत यांची ही टीम. 17 पन्नास 17 धावपलकावरती आहेत. 30 षटक प्रगतीपथावरती. आणि या वेळेला हा बॉल. यस आशू. नहीं ना बाबा ना. नहीं ये हमें मुमकिन नहीं. ये हमें मंजूर नहीं है भाई. वो बार बार बोलेंगे. आशुतोष डोंगरे पीछे नहीं हटने वाले. आखरा आजाद केलं तुला. आखरा आजाद केलं तुला. सुयोग त्यांचा ऐकू नको तू. लांब राहा थोडा. सुरक्षित अंतर ठेवावे. टीम रिव्ह्यू असेल तर घेऊ देत काय हरकत नाहीये. आपण बघूयात.
फ्लाईटसाठी हा नो आहे की बाहेर पडला त्याच्यासाठी? अरे नो साठी आहे ना रिव्ह्यू, नो साठी आहे ना, नो साठी आहे ना. अरे आशू पंचांचं बरोबरी आहे. फ्लाईट बघायची फक्त. ओके. पाखरा आझाद केलं तुला, पाखरा आझाद केलं तुला. स्वर्गपायी ठेवलं नाना नव्हती तुझी इच्छा, आता नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा. आधी चुकलो होतो मी म्हणून झुकलो होतो मी, आधी चुकलो होतो मी म्हणून झुकलो होतो मी. धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिला, धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिला. पाखरा थँक्यू. इट्स अ नो बॉल. सिद्धू चला नेक्स्ट बॉल फ्री हिट. 10 बॉल के 18. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 8 मध्ये 18. जर का इथून 2 बाउंड्री आल्या तर 6-10 वरती मॅच जाईल आणि ती मॅच सोपी म्हणू शकते. एव्हरीथिंग इज पॉसिबल. आकाश चव्हाण महेशच्या आगे जर का इथे चौकार लागतो मॅच मध्ये परत येण्याची संधी मिळेल. वेळ सुद्धा खूप गेली आहे, खूप गेली आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. कोणाची चांगली कोणाची वाईट, कोणाची तरी वाईट कोणाची तरी चांगली गेली आहे.
हो पुन्हा एकदा यावेळेला अडवण्याचा प्रयत्न. रनआउट 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 आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद. पाण्याला जाते पाणी घे पुन्हा येते 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 लोकांचा गोळा थँक्यू डीजे. रडू नको बाळा मी पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते असं कोण सांगतोय? आमचा शशांक सांगतोय. मी शशांकला पाणी भरताना बघितलेलं नाही. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया ज्या ठिकाणी जॉन्टी सागर राणे बॉलिंग मार्क वरती तयार आणि त्याच्या समोर सुमित कधी कधी असे फटके मारतो ना की ते फटके समोरच्याला दिसून सुद्धा येत नाहीत. आमचे अक्षय गांगण ऋतिक पागी शांत बसलेले आहेत कारण त्यांना एक मॅचची वाट बघायची आहे आणि पुन्हा एकदा त्याच मॅचकडे जायला लागणार आहे. टॅप करण्याचा प्रयत्न सुमितने केलाय. फेकी जॉन्टी यावेळेला एसटी पासून खूप लांब उभे होते आणि फक्त बॉल पकडून शांत राहिले. साईड सबकुच. आता जॉन्टी समोर सुयोग खांडेकर. ओहो वॉटर डिलिव्हरी. जॉन्टीचं सेलिब्रेशन कॅप्चर झालंय का बघावं लागेल. डॉट बॉल आलाय. DC-11 संघ या मॅच मध्ये परत आलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. जीवदानी माऊली आणि सर्वेश 11. मोठा फटका. फलंदाज सुयोग खांडेकर बाद. केलंबा माऊली माझी सत्वाची खरोशिये गावानु बैसली. माझी सत्वाची खरोशिये गावानु बैसली. हो यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव येते. सोहम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. अतिरिक्त धाव 24 वरती 2. 36चा पाठलाग होतोय म्हणजे 3 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. जर का सोहमने इथे 3 चौकार लगावले तर सोहम सारखा दुसरा कोणी नाही. अशा स्थितीमध्ये चौकार मारणारा या स्पर्धेमध्ये हो इथे सिंगलचा वेट करायची गरज नव्हती कारण 3 बॉल 12 तिन्ही बाउंड्री मारायच्या आहेत. अशा वेळेला सिंगलसाठी खेळलेला हा फटका जॉन्टीच्या 3 चेंडू 3 विकेटला आकाशकडून 1000 रुपयाचं बक्षीस. पहिली विकेट आली आहे. सुमित बाद. आकाशकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. ललकरी येऊन ललकरी ललकरी येऊन ललकरी. बंगाली 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 रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली. नेक्स्ट बॉल कैलाश. ओ या वेळेला चेंडूला पाठवलंय. थँक्यू सूरज. ललकरी ललकरी येऊन ललकरी 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 येऊन ललकरी. थँक्यू. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली रे बाबा लय बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. हे भला भला त्यांच्या पुढं दुखला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. हे भला भला त्यांच्या पुढं दुखला कुणीच नाही बडे बाबा. 100 रुपयाचं बक्षीस जॉन्टीसाठी आलं होतं ऋषिकेश खांडेकर यांच्याकडून.